ते बघा, आपली पुढची पावलं पाण्यात जाणार आहेत याचा सिरियसनेसच नाहीये तोंडावर. ह्या पोरीला जगात कुठेही घेऊन जा, ती फुलं चोरी करणारच. जसं काही हिच्या आज्याने लावलंय झाड. फुल लावून क्यूट तर दिसत होते, पण धाकधूक सुरू झालेली. सिरियस मी तेव्हा झाले जेव्हा त्यांनी मला सांगितलं की भाई आता आपण समुद्रात जाणार आहे, तर स्वतःच्या जीवाची जबाबदारी तू घे. मनात म्हणलं मी हेनरी आहे, मी नाही घेऊ शकत जबाबदारी. एरवी माझे गाबडे मित्र मला सांभाळून घेतात, पण मग या दादांनी दिलेले इन्स्ट्रक्शन्स नीट ऐकले, कारण आता माझा जीव माझ्या हातात होता. खरे विचार टॉयलेटमध्येच येतात, म्हणून थिंकिंग रूम असं त्यांनी नाव दिलं होतं. तिथे माझ्या डोक्यात विचार आला, पाण्यात पडायचं असेल किंवा प्रेमात, रिस्क तर घ्यायलाच पाहिजे. म्हणलं मरो, आता पैसे भरलेच आहेत तर ट्रेनिंग तरी सुरू करू. हे बघा, माझ्या बाजूला उभं असलेलं हे बेनं मी पाण्यात गेले की सारखं मला बाहेर खेचत होतं. खेचर बुडाचं. एकदाची ओके साईन दाखवली तेव्हा गप्प बसले. ट्रेनिंग मध्ये कळलं की समुद्रात तोंडाने श्वास घ्यायचा असतो. शेंबडी असल्यामुळे मला ती सवय आहेच. त्यामुळे ट्रेनिंग एका फटक्यात केली मी. आयलंड वाईब्स वाल्यांनी द डाईव्ह मास्टर यांच्याकडून आमचं स्कुबा अरेंज केलं होतं. ते बेस्ट आहेत. असं बोटीतून आम्हाला समुद्रात घेऊन गेले. इकडे गेल्यावर परत इन्स्ट्रक्शन्स दिले आणि पाण्यात फेकलं. तर ते कॅमेरावाला बोलत होतं, स्माइल टू द कॅमेरा. अरे बाबा गप, समुद्रात फेकले, काय सिरियसनेस आहे का नाही? थोबड तरी दिसतंय का मला स्माइल करायला? माझं तोंड केवढंसं, ते मशीन केवढं. मग भाई एकदाचा पाण्यात गेला. पोहता येत नसलं तरी तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता हे कळलं. कुठेही जा, फालतूपणा थांबायला नाही पाहिजे. एवढे मस्त मासे आणि कोरल्स दिसले मला. निमो आणि डोरी पण दिसले बाय द वे. त्यांना हात लावायला जातच होते तेवढ्यात इन्स्ट्रक्टरने हातावर फटका आणला. तुमच्या भाईचा दरारा बघा, मासे पण घाबरत होते. ते बघा, पाण्यात पक्ष्यासारखे हातपाय चालवत होते. हे फुटेज बघून विचार आला, या मॅनने मला तिथंच सोडायला पाहिजे होतं. 30-40 मिनिटं पाण्यात राहून पण मला बाहेर यायचं नव्हतं. शेवटी माझे कॉलर धरून त्यांनी मला बाहेर काढलं. मग उगाच झडनमडे मधल्या ऋतिक सारखं अब किसी चीज का डर नाही, मरने का भी नाही असं दाखवलं आणि आता आपण समुद्रावर मात केली आहे अशा फिलिंगने बाहेर पडले. पण दुसऱ्याच दिवशी माझी काय हालत झाली ते नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवते. ओके बाय.